The cataract is low risk surgery in high risk group. तर ASAचं म्हणणं आहे की जर पेशंट क्लिनिकली फिट आहे, क्लिनिकली काही त्रास आहे तर काही टेस्ट करायची गरज नाही, कारण की मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी आहे. इवन त्यांचं म्हणणं आहे की टॉपिकल ॲनेस्थेशियामध्ये पण होऊ शकतं. जस्ट इंट्राएपिथेलियल प्लेक्सस आहे ते क्रॉस करायचं आहे, आतले स्ट्रक्चर्स इनसेन्सिटिव्ह आहे असं. तर फक्त काय थोडं अकायनेझिया नसणार. जर पेशंटचं कोऑपरेशन आहे, मोटिवेटेड आहे पेशंट, तर करू शकतो. क्विक आहे, नॉन इन्व्हेजिव्ह आहे, काही त्रास होत नाही, कॉम्प्लिकेशन्स पण नाही होत ब्लॉकसारखे. तर फक्त इश्यू आहे की साधा कॅटरॅक्ट करू शकतो, जास्त हँडलिंग असेल लेन्सचं वगैरे तर नाही होत, आणि एक्सपर्ट पाहिजे. तर इवन टॉपिकलमध्ये पण होतं आहे. तर त्यांचं म्हणणं आहे मग इन्व्हेस्टिगेशन्स डिपेंडंट ऑन ॲनास्थेशिया टेक्निक, GA रिजनल काय द्यायचं आहे, आणि इन्स्टिट्यूशनल तुम्ही इन्स्टिट्यूशन वाईज ठरवा. अदरवाईज ASAनुसार टेस्टची गरज नाही. तर त्यांचे इश्यू एकच आहे की क्लोज स्पेस आहे ऑर्बिट, तर अँटीकोॲग्युलेशन आणि अँटीप्लेटलेट यांचाच इश्यू आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की जर INR थेराप्युटिक रेंजमध्ये असेल तर वारफारीन कंटिन्यू करू शकतो. 3 ते 4 जास्त झाला, आपल्याला थेराप्युटिक रेंज मॅक्सिमम 2.5 to 3.5 आहे. INR जास्त जाते पण मेकॅनिकल वॉलसाठी. जर जास्त आहे तर मग रिव्ह्यू करावं लागेल, अदरवाईज गरज नाही. आणि जर सेकंडरी प्रिव्हेन्शनसाठी चालू आहे ॲस्पिरिन आणि क्लोपिड्रोग्रिल तर कंटिन्यू करू शकता, काही इश्यू नाही आहे. पण जर आत्ताच स्टेंट टाकलेला आहे आणि त्याच्याकरता DAPT चालू आहे तर बेटर सर्जरी पोस्टपोन करा, असं म्हणणं आहे त्यांचं. तर या 2 वाक्यांचा थोडा ताळमेळ लागत नाही आहे. जर आता फ्रेश सर्जरी फ्रेश स्टेंटिंग असेल तर अवॉइड करा, पण जर ऑलरेडी चालू आहे फॉर सेकंडरी प्रिव्हेन्शन तर कंटिन्यू करा DAPT, असं म्हणतो तो. आणि जर अर्जंट सर्जरी आहे तर DAPT स्टॉप करायची गरज नाही. आणि कारण की ऑप्थॅल्मिक ब्लिडिंग युज्युअली फार कमी होते आणि सिरियस नाही होत. तर इवन कंटिन्यूड अँटीकोॲग्युलेशनमध्ये सुद्धा अँटीप्लेटलेट अँटीकोॲग्युलेट दोघांमध्येही ब्लिडिंगचे काही जास्त अकरन्सेस नाही आहे आणि सिरियस ब्लिडिंग झालेला नाही आहे. तर इश्यू व्हिट्रियस सर्जरीचा आहे. व्हिट्रियस आणि रेटायनल तिथे ब्लीड झाला तर काही करता नाही येणार, तर त्याच्याकरता डिस्कंटिन्यू करावं लागू शकतं. तर जर करायचं आहे तर मग सर्जनशी बोलून घ्या, फिजिशियनशी. आणि टॉपिकल ॲनेस्थेशियामध्ये व्हिट्रियस सर्जरी युज्युअली होऊन जातात, काही इश्यू नाही आहे. ब्लॉक जर द्यावा लागतो आहे आणि अँटीकोॲग्युलंटवर आहे, अँटीप्लेटलेटवर आहे तर मग इश्यू आहे. सो समरायझिंग, क्लिनिकली फिट असेल तर टेस्टची गरज नाही. टेस्ट डिपेंडिंग ऑन तुमच्या ॲनेस्थेशिया टेक्निक. अँटीकोॲग्युलंट कॅन बी कंटिन्यूड जर INR विदिन रेंज आहे, नसेल तर रिव्ह्यू करावं लागेल. सेकंडरी प्रिव्हेन्शनसाठी आहे तर DAPT कंटिन्यू करू शकतो. फ्रेश स्टेंट आहे तर लेटस पोस्टपोन कॅटरॅक्ट सर्जरी. अर्जंट आहे तर त्याच्याकरता DAPT थांबवण्याची गरज नाही आहे. आणि असं बघण्यात आलं आहे की जनरली ब्लिडिंग नाही होत, झाली तरी सिरियस नसते. फक्त व्हिट्रियस सर्जरीला जर अँटीकोॲग्युलेशन स्टॉप करायचं आहे तर मग डिस्कस करा रिस्क अँड टॉपिकलच्या अंडर करा. तर युज्युअली अर्जंट असते जर टेन्शन वाढलं आहे, IOP वाढले तर, लेन्स इंड्यूस ग्लॉकोमा असेल किंवा इन्फंटमध्ये सप्रेशन ॲम्ब्लिओपिया असेल तर. IOP रिड्यूस करायला हे मॅनिटॉल ॲसिटाझोलामाइड वापरतात, त्याच्यामुळे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊ शकतात. तर पीडियाट्रिक पेशंटमध्ये काय कन्सर्न आहे, ऑब्वियसली कंजेनायटल कॅटरॅक्ट आहे, पण त्याच्यासोबत मग सिंड्रोमिक असेल किंवा अदर सिस्टम इन्व्हॉल्वमेंट असेल ती रूल आउट करावं लागेल. तर पूर्ण पीडियाट्रिक सारखं 2D इको पण हवा आहे, एक्सरे लॅटरल हवा आहे सर्वायकलसाठी. ॲनेस्थेशिया टेक्निक कशावर डिपेंडंट आहे, तर सर्जरीच्या एक्सटेंटवर. कायनेझिया हवा आहे का, सर्जरी किती मोठी आहे, किती लांब चालणार आहे,
पेशंटचं कोऑपरेशन कसं आहे, पेशंट फॅक्टर आणि पेशंटला काही कोमॉब्स आहेत का. चॉईसेस आपल्याकडे रिजनल आहे, जनरल आहे. रिजनलमध्ये मग रिट्रोबल्बार, पेरिबल्बार. रिट्रोमध्ये फेशियल ॲडिशनल द्यावा लागतो, पेरिबल्बारमध्ये द्यायची गरज नाही. मग सबटेनॉन देऊ शकतो पोस्ट ऑफ ॲनाल्जेसियासाठी. टॉपिकल आहे वेट्रियस वगैरेसाठी, सुपरफिशियल सर्जरीसाठी. एकदा ऑप्थॅल्मॉलॉजिस्टशी बोलावं लागेल यांची कन्सर्न्स काय, तर सबटेनॉनमध्ये होतं का, टॉपिकलमध्ये होतं का, काय त्यांची एक्सटेंट ऑफ हे आहे गरज आणि किती त्रास होतो, किती नीड आहे ॲनास्थेशियाची. तर लोकलचा फायदा आहे की सेम डेला डिस्चार्ज करू शकतो. कायनेसिया ॲनास्थेशिया सफिशियंट असतो आणि IOPला काही फरक पडत नाही, कारण की आपण GA दिला तर मग रिस्पॉन्सेसमुळे IOP कमी जास्त होईल. इक्विपमेंटची गरज नाही लागत. फक्त हा काय शॉर्ट लास्टिंग असतो, परंतु ते डबल टॉपअप करतात आणि युजली सर्जन फास्ट असेल तर डबल द्यावा नाही लागत. ब्लॉकचे कॉन्ट्राइंडिकेशन तेच ड्युरेशन ऑफ सर्जरी आणि अदरवाईज ऑलरेडी परफोरेटेड आहे ब्लॉक, ऑलरेडी तिथे ट्रॉमा आहे, इन्फेक्शन आहे, पेशंट कोऑपरेटिव्ह नाही आहे आणि पेशंट झोपू शकत नाही आहे. तर 2 कंपार्टमेंट आहेत, सेंट्रल किंवा रेट्रोबल्बार किंवा इंट्राकोन. दुसरा आहे पेरिफेरल किंवा पेरिबल्बार किंवा पेरिकोन. तर या ज्या मसल्स आहेत त्या कोण बनवतात, त्यांचा अपेक्स असतो इनलेटमध्ये, पिरामिडल आपला ऑर्बिट आहे, कोन ऑफ रेक्टाय मसल. आणि ऑर्बायटल फॅटमध्ये तुम्ही इंजेक्ट केलं की तो सगळीकडे पसरून जातो. फक्त आता समजा तुम्ही रेट्रोबल्बार दिला तर ॲबड्युसंट कोनच्या बाहेर आहे, तर ती थोडा अफेक्ट व्हायला वेळ घेते. तर LR6SO4 आणि रेस्ट 3 हा फॉर्म्युला आहे आपला. आपण बघितलं पॅरासिम्पॅथेटिक एडिंगर वेस्टफालने जातं, नंतर ऑक्युलोमोटर आणि मग सिलियरी नर्व, सिलियरी गँग्लियॉनमधनं. सिम्पॅथेटिक तर आपलं सुपिरियर सर्वायकल गँग्लियॉन, स्टिलेट गँग्लियॉन, मग तो इंटरनल कॅरोटिड प्लेक्सस आणि शॉर्ट सिलियरी नर्वला जॉईन करतो. नर्व सप्लाय आपण आधी समराईज केला आहे. तर पेरिबल्बार आणि रेट्रोबल्बार, तर डिफरन्स काय आहे दोघांमध्ये की याच्यात रेट्रोबल्बारमध्ये व्हॉल्यूम कमी लागतो, व्हॉल्यूम जस्ट फ्यू ml मध्ये होऊन जातं, 3-4 ml मध्ये. इथे तुम्हाला 5-5 करून 10 ml द्यावं लागतं. तर ऑब्वियसली पेरिबल्बार आहे तर नर्वच्या दूर आहे, नर्वचा डॅमेज कमी आहे, फेशियल नर्व ब्लॉक करायची गरज पडत नाही, आउटसाईड द कोन आहे. विजन, कारण की ऑप्टिक नर्व पूर्णपणे हे नाही होत, तर विजन पूर्णपणे अबॉलिश नाही होत, परंतु ठीक आहे, तेवढ्यात काही त्रास नाही होत, थोडासा लाईट परसेप्शन राहतं, तेवढं चालतं. आणि त्याच्यामुळे बाहेर आहे कोनच्या म्हणून पेरी ऑर्बायटल एकाउन्सेस जास्त होतात, व्हॉल्यूम जास्त लागतो, कारण की तुमच्या नर्व्स ज्या आहेत त्या कोनच्या आत आहेत. तर पहिलं इंजेक्शन अप्पर लीडला मेडियल 1/3ला आणि दुसरं लोअर लीडला लॅटरल 1/3ला. आणि मग ते मॅन्युअली प्रेशर देताना बघितलं आहे मी. नंतर हे होनान प्रेशर कफ आहे, प्रेशर दिल्याने त्याचा स्प्रेड चांगला होतो त्या एरियामध्ये. 10 मिनटात इफेक्ट येतो, टोसिस होणार, अकायनेझिया होणार आणि इनॅबिलिटी टू फुली क्लोज द आईज, म्हणजे ऑर्बिक्युलरिस ऑक्युलाय. तर याच्यात फेशियल का द्यावं लागत नाही मला एक्झॅक्टली नाही कळलं, बाहेर आहे कदाचित म्हणून, नाही तर रेट्रोबल्बारला फेशियलने सप्लिमेंट करावं लागतं. रेट्रोबल्बारमध्ये जो मसलचा कोन आहे तो पेनिट्रेट करावा लागतं. एक सिंगल इंजेक्शन आहे, लॅटरल 1/3 ऑफ लोअर ऑर्बायटल मार्जिनमध्ये इंजेक्ट करायचं. एक पहिला पॉपअप येतो 15 mmला, मग मेडियली गेले आणि सुपिरियरली गेले की कोनचा दुसरा पॉपअप येतो मसल्सचा, तर त्याच्यानंतर फ्यू ml इंजेक्ट करायचं आहे. 4 आउटसाईड आहे. नंतर फेशियल नर्वचे 2-3 अप्रोचेस आहेत, 3 अप्रोचेस आहेत. तर ऑर्बिक्युलरिस ऑक्युलायसाठी देतात, आयलिड स्क्वीज टाईट क्लोज करतं ते. तर लिंट मेथड आहे आउटर कॅन्थसला 1/1 सेंटीमीटरला. नंतर ओब्रायन आहे फ्रंट ऑफ कॉन्डॅलिट प्रोसेस आणि स्टॅनलो मास्टर्ड
फोरामेनमध्ये फोरामेनच्या जवळ नाडाबाथ ब्लॉक आहे. वेगवेगळ्या ठिकाणी इथे स्टायलॉइड प्रोसेसला जस्ट बोनला हिट करून बाहेर यायचं आहे. इथे पण थोडं फॅन शेप द्यायचं आहे. आणि नॅडबॅथला स्टायलोमस्टर्ड फोरामेन तो वर्णन नाही केलेलं आहे, पण सुपरफिशियल ब्लॉक्स आहेत, एवढं काही इश्यू नाही आहे. कॉम्प्लिकेशन्स कॉमन आहेत की हिमोरेज इज मोस्ट कॉमन रेट्रोवर्बारमध्ये. इनॲडव्हरंट पंक्चर होऊ शकतो वेसल्सचा. लगेच व्हॉल्यूम वाढेल, प्रोप्टॉसिस होईल, IOP वाढेल. नंतर सबकंजंक्टायवल किंवा आयलिड इकायमॉसिस दिसेल. वर्स्ट केस आर्टेरीचं ऑक्लुजन होऊन नजर जाऊ शकते किंवा ऑक्युलोकार्डियाक व्हॉल्यूम वाढल्यामुळे होईल. तसं झालं तर मग सर्जरी पोस्टपोन करावं लागेल 2-4 दिवसांनी, बाकी काही नाही आहे. आपण आधी बघितलं चान्सेस कमी आहेत आणि खूप सिरियस नसतं युजली. ऑक्युलोकार्डियाक होऊ शकतो, नंतर आर्टरी ऑक्लुजन होऊ शकतं आयदर हिमोरेजमुळे किंवा इंजेक्शनमुळे. नंतर पोस्टेरियर ग्लोब पंक्चर होऊ शकतो, स्पेशली मायोपिक किंवा लॉंग आयमध्ये किंवा स्टॅफायलोमा असेल तर पंक्चरचे चान्सेस वाढतात. ग्लोबची लेंथ AP लेंथ 25 mm वर जाते तेव्हा. 25 mm म्हणजे जस्ट 1 इंच. आणि ब्रेनस्टेम ॲनेस्थेशिया ऑर्बायटल ऑप्टिक नर्वच्या मेनिंजियल शीथच्या आत जर पेनिट्रेट झाला तर. ग्लोब परफोरेशन प्रिव्हेंट करण्यासाठी लॉंग ग्लोब जो असेल मायोपिक्स किंवा स्टाफायलोमा त्यांच्यामध्येच भीती आहे, मग त्यांच्या इथे तुम्ही पेरिबल्बार ब्लॉक द्या. आणि रेट्रोबल्बारमध्ये तुम्ही युजली दिल्यानंतर बघता की अडकलेलं तर नाही आहे निडल, त्याच्या विगल करून बघता, ते नसेल तरच तुम्ही इंजेक्ट करतात. सबटेनॉनला तुम्हाला स्क्लेरामध्ये इन्सिजन घ्यावं लागतं 2 to 3 mm आणि मग ब्लंट कॅन्युलाने इंजेक्ट करावं लागतं. कमी व्हॉल्यूम लागतो, तिथे काही वेसल्स नाही, ऑप्टिक नर्वची इंजुरी नाही आहे. यांचं कंपॅरिझन दिलेलं नाही आहे की कोणत्या सिच्युएशनमध्ये कुठला बेटर सुटेबल आहे. नंतर इंट्राकॅमेरल इंजेक्शन पण करतात हे लोकल ॲनेस्थेशियाचं. अँटीरियर चेंबरमध्ये 1% लिग्नॉकेन देतात. जस्ट 0.1 to 0.5 ml आहे, फार कमी आहे. तर हा सिलियरी बॉडी आणि आयरिसला ब्लॉक करतो. हा आपल्याला फेको इमल्शनमध्ये लागतो आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री लागेल, कारण की जे आपले हे आहेत ॲडिटिव्ज आहेत ते टॉक्सिक आहेत. पॅराबेन असेल किंवा मेटाबायसल्फेट जी काय आहे ते, कारण की ते पोस्टेरियरली डिफ्यूज होऊन रेटायनामध्ये जात आहे. समोर काही नाही आहे, परंतु मागे पूर्ण नर्वस टिश्यू आहे रेटायना. तर फॅको इमल्शनला फक्त अँटीरियर चेंबर आहे, तर इंट्राकॅमेरल LA देऊ शकतो 1%. तसे सेन्सरी सवाय 1%मध्ये काम होईल आणि फार कमी व्हॉल्यूममध्ये होऊन जाईल. टॉपिकल आपण बघितलं, इंट्राइपिथेलियल प्लेक्सससाठी देऊ शकतो, फक्त मसल्स नाही जाणार. आणि हा कोऑपरेटिव्ह असेल तर त्याच्यात सिम्पल कॅट्रॅक्ट करू शकतो. ऑक्युलोकार्डियाक रिफ्लेक्स आपण बघितला. नंतर मॅकवर त्याने चर्चा केली आहे की त्याने डिफाईन नाही केला आहे ॲक्च्युली. तो म्हणतो की ऑल आस्पेक्ट ऑफ प्री, इंट्रा अँड पोस्ट ऑप. तो GA हे काही तसं काही बोलला नाही आहे. आणि सडनली मधात वाक्य टाकलं की सिडेशन विथ प्रोपॉल इज क्लासिफाईड ॲज डीप सिडेशन. मग ते मॅकमध्ये येतं की नाही, थोडं मॅक वाचावं लागेल. रेस्टलेस असेल पेशंट तर काय होईल, सर्जनला म्हणायचं थांबा जरा, वायटल्स बघा, पेशंटला विचारा काय प्रॉब्लेम आहे, श्वास घेता येत नसेल तर ऑक्सिजन द्या, थोडंसं ड्रेप लूज केले, त्याला श्वास घेऊ दिला, काय तिथे रिब्रिदिंग होत असेल किंवा O2 कमी पडत असेल किंवा मग तिथे LA कमी पडला असेल त्यांना पुन्हा लोकली इन्फिल्ट्रेट करा, बाबा तुमचं जे आहे लोकलच आहे. आणि मग तुम्ही सिडेशन आणि ॲनाल्जेसिया देऊ शकता. फार झाला प्रोपोफॉलने सिडेशन देऊ शकता. लास्ट ऑप्शन तुमच्याकडे आहे GA विथ रिलॅक्संट विथ ट्यूब अँड फुल कंट्रोल ऑफ एअरवे. मग हा टॉपिकचा काय रिलेव्हन्स आहे आपल्याशी मला काही कळालं नाही. सिस्टेमिक इफेक्ट्स ऑफ ऑप्थॅल्मिक ड्रग्स, म्हणजे हाऊ डज ॲनेस्थेशिया त्याच्याने अफेक्ट होतो आहे. नंतर सिस्टेमिक ड्रग्सचा ऑक्युलर इफेक्ट. क्रोनिक ग्लुकोकॉर्टिकॉइडमुळे कॅट्रॅक्ट होतो माहिती आपल्याला, IOP वाढतं. ॲड्रिनर्जिक आणि कोलिनर्जिक ड्रग्ज असतील तर IOP वाढेल. रेटायनल टॉक्सिसिटी आहे इथॅम्ब्युटॉलची, क्लोरोक्विन आणि हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची.
केजोतनं बघून घेऊ. मग 4th नाव बाहेर आहे तेवढंच, बाकी मग पुन्हा पाथवे दिला आहे त्याने सेन्सरी. ॲब्सल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन, जस्ट इन्फेक्शन, हायपरसेन्सिटिव्हिटी, सगळ्यांचं इंडिकेशन्स आहे. इंट्राऑक्युलर प्रोसिजर, स्क्वेंट सर्जरी, इनक्युलेशन किंवा इव्हिसरेशन किंवा डिस्ट्रक्टिव्ह प्रोसिजर्स. मग इंट्राऑक्युलरमध्ये काही लिहा, लेन्स, विट्रियस, रेटायना जे काही आहे. तर रेट्रोबल्बारसाठी ॲटकिन्सन्स निडल वापरतात. कर्वड निडल आहे विथ साईड ओपनिंग, मल्टिपल बिवेल्स आहेत. तर त्याचं म्हणणं आहे 25 ते 27 गेजची निडल सफिशियंट आहे, काय फक्त लिक्विडच इंजेक्ट करायचं आहे. रेट्रोबल्बारसाठी थोडी लांब लागते, 1 इंचाच्या वर थोडीशी, आणि पेरिबल्बारला 1 इंचाची निडल खूप होते. पेरिबल्बारवाली निडल ब्लंट वापरायची, शॉर्ट वापरायची. ही कर्व वापरायची, ही पण ब्लंटच आहे, साईड ओपनिंगवाली आहे ॲटकिन्सन. इथे लिग्नोकेन 1:1 वापरा म्हणतो आहे तो, किंवा प्लेन लिग्नोकेन किंवा 1:1 ब्युपी. 0.75 कुठून लिहिलं माहीत नाही. याच्या आत जस्ट फ्यू ml द्यायचं आहे, 3 to 4 ml. नंतर ॲडिटिव्ह टाकू शकता म्हणतो आहे तो, ॲड्रेनालिन, बायका, व्हाईल्ड्रॉन्डेज. प्रोसिजर दिली त्याने, पेंट करा, मग प्रायमरी गेजवर फिक्स करा, स्टेअर करायला लावा सिलिंगला, बिवेलअप करून ग्लोबला परफोरेट, लॅटरल 1/3 ऑफ इन्फिरियर रिमला जा. मग 50% निडल गेली की पुन्हा, म्हणजे 15 mm ला थांबा, पुन्हा मेडियली आणि सुपिरियरली जा. तुम्हाला आणखी 15 mm ला सेकंड पॉप मिळेल. आणि विगल करून बघा, ॲस्पिरेट करा, इंजेक्ट करा, प्रोसेस होतो आहे का बघा, कंप्रेशन द्या, पुन्हा 5 ते 10 मिनटात इफेक्ट येतो. हिमोरेजच सगळ्या त्याच्यात कॉमन आहे, किंवा परफोरेशन. मग थेरॉटिकली रिटर्नल आर्टरी ऑक्लुजन, नर्व इंजुरी, इंट्राडेलर, बॅडिकार्डिया जे काही आहे. फायदा याचा हा आहे की लो व्हॉल्यूम लागतो, आणि फेशियल नर्व ॲनास्थेटाईज नाही होत याच्यात रेट्रोबल्बारमध्ये. त्याच्यामुळे पेशंट डोळे बंद करू शकतो, तर ते ऑब्स्ट्रक्ट करू शकतं सर्जिकल फील्डमध्ये. पण पेशंट पूर्णपणे क्लोज नाही करू ओपन नाही करू शकत, कारण की तुमची लिव्हेटर सुपेरियरिस उडालेली असते. तर पेशंट क्लोज करू शकतो पण उघडू नाही शकत. उघडायची मसल गेली ही 3rd ऑक्युलोमोटरची. मग पेरिबल्बार आहे तो एक्स्ट्रा कोनल आहे, आपण बघितलं, तर मसल कोनमध्ये एंटर नाही होत, त्याच्यामुळे सेफ आहे. इंडिकेशन सेम आहे, कॉन्ट्राइंडिकेशन सेम आहे. तर रिलेटिव्हली ॲक्झियल लेंथ 25 mm ज्याचा जास्त असेल त्याच्यामध्ये परफोरेशनचा चान्स जास्त आहे. मग ब्लीड लेंथ जास्त याच्यामध्ये असू शकते, थायरॉइड असोसिएटेड ऑर्बॅटोपॅथी, स्पेस ऑक्युपाईंग लिजन किंवा ब्लीडिंग डायस्थेसिस. हे सगळ्यांचे कॉमन कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत. प्रिपरेशन सेम, पेंटिंग, ड्रेपिंग, सिडेशन, SOS. आणि इथे आपण बघितलं सुपिरियर याने प्रोसिजर वेगळी दिली आहे, मीडियल 1/3 वर आणि लॅटरल 1/3 खाली. 5 ml द्या म्हणतो तो, 5 ml ब्युपी आणि 5 ml लिग्नो याने. हां ठीक आहे, कारण की तसंही ते 5 ml डायल्यूट होऊन जाईल, बट इट डज. आपल्याला मोटर तर हवा आहे, इथे पण मोटर ॲक्शन हवी आहे. मिक्सिंग करतात हे लोक, आय नो. इन्फिरियर आणि सुपिरियर इंजेक्शन झालं. रिजनेबल आहे, अकायनेझिया रिजनेबल ॲनास्थेशिया आहे, कारण की हा बाहेर आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो याला, आणि बाहेर असल्यामुळे लेस पेनफुल आहे, कारण की व्हॉल्यूम लगेच वाढत नाही, तर IOP वाढण्याची रिस्क कमी आहे. फेशियल नर्वच्या ब्लॉकची गरज पडत नाही बाहेर असल्यामुळे, आणि कॉम्प्लिकेशन्स पण त्याच्यामुळे कमी आहेत. हिमोरेजचे पण चान्सेस कमी आहेत, कारण की स्ट्रक्चर्सच्या दूर आहे. अकायनेझिया थोडा कंप्लीट नसतो, थोडा ग्रेटर व्हॉल्यूम लागतो, 10 ml पर्यंत लागतो, थोडा वेळ लागतो कोनच्या आतमध्ये इन्फिल्ट्रेट करायला, आणि 2 इंजेक्शन लागतात, तर ते थोडं मल्टिपल झालं त्या मानाने. आणि कंप्रेस करून तो आत ढकलावा लागतो कोनच्यामध्ये. कॉम्प्लिकेशन्स सेम आहेत दोघांचे.